बेळगावमध्ये 20 लाखांची फॉर्च्युनर कार जप्त. पोलिसांची धडक कारवाई. चोरीच्या संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेळगाव शहरातील रामतीर्थ नगर परिसरात मालमारुती पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 20 लाख रुपये किमतीची टोयोटा फॉर्च्युनर कार जप्त केली. संशयास्पद हालचाली आणि वाहनाच्या कागदपत्रांतील विसंगती आढळून आल्याने पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. दिनांक 22 मे रोजी सायंकाळच्या सुमारास मालमारुती पोलिसांचे पथक रामतीर्थनगर येथील क्रिकेट स्टेडियम परिसरात गस्त घालत होते. यावेळी TN म्हणजे तमिळनाडू पासिंग असलेली एक फॉर्च्युनर कार संशयास्पद स्थितीत उभी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ वाहनाची तपासणी केली असता वाहनाबाबत समाधानकारक माहिती मिळाली नाही. तसेच कागदपत्रांमध्येही विसंगती आढळून आल्याने पोलिसांनी कार ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला. या प्रकरणी आकाश बालचंद्र देसाई वय 56 राहा शहापूर बेळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो व्यवसायाने व्यापारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जप्त करण्यात आलेली टोयोटा फॉर्च्युनर कार क्रमांक TN 31 CX 3737 अंदाजे 20 लाख रुपये किमतीची असल्याचे सांगण्यात आले. मालमारुती पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS कलम 303 अंतर्गत चोरीचा गुन्हा तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक PM मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून वाहन नेमके कोणाच्या मालकीचे आहे, ते कुठून आणण्यात आले आणि त्यामागे आणखी काही गैरप्रकार आहेत का याचा कसून शोध घेतला जात आहे. TN पासिंगची ही कार शहरात संशयास्पदरित्या फिरत असल्यामुळे पोलिसांनी विशेष सतर्कता दाखवत कारवाई केली. प्राथमिक तपासात ही कार चोरीची असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून पोलीस विविध दुव्यांच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत आहेत. मालमारुती पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा गैरप्रकार उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कारवाईमुळे बेळगाव शहरात चर्चेला उधाण आले असून नागरिकांकडून पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक करण्यात येत आहे. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश एनापुरी, चंदगड.